नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथी पुष्प 168 या वेबिनारला सुरू करण्यापूर्वी आमच्या संकल्प फाउंडेशनविषयी थोडक्यात माहिती सांगतो. आमचं एन-जी-ओ गेले 12 वर्ष महाराष्ट्रातील विविध भागात ऑफलाईन तसं ऑनलाईन दोन्ही माध्यमातून काम करतं. आमच्या एन-जी-ओचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंद यांचं शिव भावे जीव सेवा या तत्वाने आमचं एन-जी-ओ काम करतं. गेले 12 वर्षात ग्रामीण विकास, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, जलसंधारण अशा विविध क्षेत्रात आमचं एन-जी-ओ काम करतं. गेल्या 12 वर्षात जो काही आमचं एन-जी-ओचं कार्य आहे, त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून वेबिनार सीरीज सुरू केली, की त्यात अगदी ग्रामीण विकास असेल, कृषी प्रक्रिया उद्योग या विषयांपासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, ते संपूर्ण कालावधीत कोरोना काळात लोकांना खूप जास्त स्क्रीन टायमिंगची सवय झाली होती. मोबाईलची स्क्रीन असेल, कॉम्प्युटरची, टीव्हीची, त्यावर कसं कंट्रोल करायचं? म्हणून आम्ही पॅरेंट्ससाठी आणि स्टुडंटसाठी ऑनलाईनच्या माध्यमातून वर्कशॉप घेतला. यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या चरित्रावर देखील आम्ही ऑनलाईन वेबिनारचं आयोजन केलं. हे सगळं करत असताना जाणवत होतं, की आपण असा काही उपक्रम सुरू करू शकतो का, की ज्यात संवाद होईल आणि त्या संवादातून काहीतरी नवीन एक दिशा आणि गती मिळू शकेल. खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट 2022ला संवाद सारथी व्याख्यानमालेची सुरुवात केली. आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या सगळे संचालक मंडळ आणि तज्ञांच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर या वेबिनार सीरीजची सुरुवात केली. मुख्य उद्देश होता, की
जे पण अपंग किंवा डिफरंटली एबल लोकं आहेत, ते आपलं जीवन जगत असताना त्यांना खूप सारा संघर्ष असतो. अगदी रोजचा, अगदी क्षणोक्षणी संघर्ष असतो. ते त्यांच्या जीवनात असलेल्या कमी ओळखून त्यावर मात कशी करतात, आपल्या जीवनाचं बॅलन्सिंग कसं करतात, यासोबत ते जेव्हा समाजात जगत असतात, मग त्यांचं शिक्षण असेल, व्यवसाय असेल, समाजकार्य असेल, सामाजिक अ, समाजामध्ये जाताना किंवा एखाद्या खेळात असेल, तर ते स्वतःला कसं जुळवून घेतात आणि जेव्हा ते समाजाशी जुळवून घेत स्वतःला सिद्ध देखील करतात. तर मग हे करण्यासाठी त्यांना मिळणारी ऊर्जा असेल, त्यांना मिळणारं जे काही प्रोत्साहन असेल, ते सगळं कुठून मिळवतात, ते सगळं जाणून घेण्यासाठी आम्ही या व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि खरोखर आज 168व्या पुष्पात आहोत. जेवढेही महानुभाव इथे येऊन गेले, ते नक्कीच त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर असे आहेत. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं, त्यांच्या अडचणी वेगळ्या. पण तरीही एवढ्या अडचणीवर मात करत ते इथपर्यंत पोहोचले आणि प्रत्येक वेळेस जे पण महानुभाव इथं येतात, त्या प्रत्येकाकडून आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात आणि ऑनलाईनच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळत असते. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते संतोष कुमारजी यांचा परिचय करून देण्यासाठी अंजली मॅडमला विनंती करतो. धन्यवाद. संकल्प फाउंडेशन आयोजित संवाद सारथी या प्रेरणादायी 168व्या पुष्पामध्ये आपल्याला एका असामान्य व्यक्तिमत्वाची संवाद साधण्याची संधी मिळाली. आजचे आपले पाहुणे वक्ते यशस्वी प्रशासकीय अधिकारी नाहीत, तर ते अदम्य इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन आणि संयम यांचं जिवंत उदाहरण आहेत. दोन्ही हातांचे दिव्यांगत्व असतानाही जीवनातील कोणत्याही मर्यादेला न जुमानता त्यांनी शिक्षण, क्रीडा आणि प्रशासकीय सेवेत स्वतःचं वेगळं आणि प्रेरणादायी स्थान आज समाजामध्ये निर्माण केलं आहे. ते मुंबई येथील रहिवासी असून मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक अधिकारी म्हणून आहेत. शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी BA जिओग्राफी, LLB, LLM पूर्ण केले असून नेट पात्रता देखील प्राप्त केली आहे. इतकंच नव्हे तर ते राष्ट्रीय स्तरावरील पॅरा जलतरणपटू, नॅशनल पॅरा स्विमर असून राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा स्तरावर मिळून 35हून अधिक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे. वाचन आणि प्रवास ही त्यांची आवड असून प्रत्येक अनुभवातून ते सकारात्मकता आणि जीवनमूल्ये आत्मसात करतात. आज संतोषचे सकारात्मक आणि संयमी जीवन या अत्यंत प्रेरणादायी अशा विषयावरती ते आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. आजचा हा संवाद केवळ एका यशस्वी व्यक्तीची ओळख करून देणारा नसून तो प्रत्येक दिव्यांग, प्रत्येक संघर्ष करणाऱ्या व्यक्तींसाठी मीही करू शकतो ही जाणीव करून देणारा आहे. सरांच्या जीवन प्रवासातून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळणार आहे. तो म्हणजे दिव्यांगत्व हे अडथळा नसून आत्मविश्वास, सातत्य आणि सकारात्मक विचार असतील तर कोणतीही मर्यादा अंतिम ठरत नाही. आज या मंचावरून त्यांच्या शब्दातून, त्यांच्या अनुभवातून अनेक जणांना नवी दिशा, नवे बळ आणि नव्या स्वप्नांची प्रेरणा मिळेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आजचा हा संवाद सारथीचा पुष्प फक्त ऐकण्यासाठी नाही तर स्वतः ते बदल घडवण्यासाठी आहे. आज संतोष, सकारात्मक आणि संयमी जीवन या अत्यंत प्रेरणादायी विषयावर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. धन्यवाद. धन्यवाद अंजली मॅडम. मी पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांचे स्वागत करतो आणि आपले आजचे वक्ते माननीय संतोष कुमार यादव या सरांचं खूप खूप स्वागत करतो. सर, तुमचा जीवन प्रवास आम्हाला निश्चितच ऐकायला आवडेल. आणि सर निश्चितच जसं सुरुवातीला सांगितलं,
की आम्हाला इथं येणारे प्रत्येक वक्ते याच्या अगोदर मी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे न्यायाधीशाची तयारी करत होतो. तर प्रथमतः मी माझं बालपण कसं झालं आणि म्हणजे माझे जे हात दिव्यांगत्व कसं आलं मी तिथून सुरुवात करतो. मी मूळचा युपीचा आहे. युपी मध्ये उत्तर प्रदेशमध्ये आजमगड हा डिस्ट्रिक्ट आहे माझा. तिथं माझं 5 वर्षाचा असताना तांदळाच्या गिरणीमध्ये हा ऍक्सिडेंट झाला होता आणि तिथं त्या ऍक्सिडेंट मध्ये माझे हात मला गमावे लागले. आणि तिथं ऍक्सिडेंट झाल्यानंतर माझे पप्पा त्यावेळेस रेल्वेमध्ये होते, जे की आता 2018ला रेल्वेमधून रिटायर. तर पप्पांनी मला ऍक्सिडेंट नंतर पप्पा आणि मम्मी दोघं जण मुंबईला घेऊन आले. तिथं भायखळ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा हॉस्पिटल आहे, तिथे मी 6 महिने ऍडमिट होतो. उपचारानंतर आता पुढचं काय, कसं शिक्षण होणार, काय होणार, हा प्रश्न सर्वांपुढे उद्भवला. याच्यासाठी पप्पा मम्मी इथं जेवढे जवळपासची शाळा वगैरे आहेत तिथं त्यांनी प्रयत्न केला की इथं त्याला ऍडमिशन भेटेल का. ते जेवढे आहेत आमचे जवळपास, मी भांडमध्ये मुंबईमध्ये राहतो, तर जेवढे पण स्कूल्स आहेत सगळीकडे गेलेत ऍडमिशनसाठी. तर ऍडमिशनसाठी गेले परंतु कोणी ऍडमिशन दिलं नाही मला. कारण त्यांचं म्हणणं होतं की दिव्यांगासाठी हॉस्टेल वगैरे असेल तिथं तुम्ही बघा. तर माझी जेव्हा काय ज्यावेळेस माझ्या मम्मी हयात होत्या त्यावेळेस त्यांनी विनंती केली होती की मी त्याच्यासोबत येत जात जाईल, पण तुम्ही त्याला ऍडमिशन द्या. पण कोणी ऍडमिशन माझ्याकडून त्यावेळेस नाकारलं गेलं. आणि माझ्या जिथं मी राहतो भांडूपमध्ये तिथंच थोड्या अंतरावर एक मॅरी आंटी म्हणून होत्या, ते ख्रिश्चन होत्या आणि त्यांचा जो मुलगा होता तो म्हणजे गणेश भैया, ते पुण्यामध्ये हॉस्टेलला होते. आणि त्या आंटीने मला बघितलं आणि त्यांनी माझ्या पप्पांना सजेस्ट केलं की हे या मुलाला ऍडमिशन इथं तर कोणी देणार नाहीये, तर तुम्ही एक काम करा, पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये अपंग कल्याण केंद्र आणि म्हणून एक वसतिगृह आहे, शाळा आहे, तिथं तुम्ही त्या मुलाचं ऍडमिशन करून घ्या, त्याचं भविष्य सुधरून जाईल. आणि त्या आंटीच्या म्हटल्याप्रमाणे पप्पांनी मला पुण्याला घेऊन गेले आणि इव्हन आंटी पण सोबत गेल्या होत्या. आणि माझं जे ऍक्सिडेंट आहे 1998ला झालं आणि 1999ला सेकंड स्टँडर्ड मध्ये मी ऍडमिशन घेतलं होतं दुसरीला, पुण्यामध्ये जी आपण कल्याण केंद्र म्हणून संस्था आहे जुन्नर तालुक्यामध्ये. तिथं तिथं दुसरी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण हा माझं वसतिगृहामध्ये झालंय, हॉस्टेलमध्ये. आणि मी तिथंच म्हणजे पायाने लिहाय वगैरे शिकलो, कारण आता मला ऑप्शन राहिलेलं नव्हतं. तर मी पायाने लिहायचं जे आहे माझ्या वसतिगृहामध्ये शिकलो. आणि पायामध्ये पेन कसं धरावं आणि हे सर्व मला हॉस्टेलला इथं हॉस्पिटलला ज्या वेळेस माझा अपघात झाला होता आणि अपघात झाल्यानंतर माझं जे हाडांचे डॉक्टर होते, जिंदल डॉक्टर इथं हॉस्पिटलमध्ये, ते बिचाऱ्यांचं होतं की म्हणजे आता हा नंतर इथून बरा झाल्यानंतर काय करणार. तर ते मला त्यावेळेस त्या डॉक्टरांचं माझं मी खूप आभार मानेल की त्या डॉक्टरांनी पण मला म्हणजे पेन आणि वही आणून द्यायचे आणि ते पायामध्ये पेन पकडायला लावायचे. म्हणजे डॉक्टर हे आपण जनरली बघतो की ते फक्त उपचारासाठी हे करतात, परंतु त्यांचं डॉक्टर जिंदाल म्हणून होते, त्या थोर व्यक्तीने मला पायात पेन पकडायचं आणि काहीतरी क ख ग घ लिही ABCD असं बनव, दाखव. सकाळी जेव्हा ते राऊंडवर यायचे त्यावेळेस बघायचे. तर तसं. आणि जेव्हा मी हॉस्टेलला गेलो आणि माझ्यासारखेच सर्वजण दिव्यांग व्यक्ती तिथं दिव्यांग मुलं म्हणून मला भेटले, तेव्हा म्हणजे असं काय नवीन वाटलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा मी इथं माझं ऍडमिशन झालं नव्हतं आणि मुलांना मी जाताना बघत होतो, ज्यावेळेस बाहेर शेजारची मुलं जे होते मित्र वगैरे ते शाळेला जायचे, त्यावेळेस खूप आतुरता वाटायची की मला पण जायचंय. मम्मी पप्पांना सांगायचो मला पण जायचं, मला पण स्टडी करायची आहे. पण इथं आता सांगितल्याप्रमाणे की मला इथं ऍडमिशन दिलं गेलं नाही, म्हणून मी 1999ला आंटींच्या माध्यमातून माझं ऍडमिशन तिथं पुण्यामध्ये जुन्नर तालुक्यात जी आपण कल्याण केंद्र संस्था आहे तिथं झालं. आणि तिथून मी दुसरी पासून 12वी पर्यंतच शिक्षण केलं. आणि त्याच पिरियड मध्ये मला 10वी 12वी माझी तिथूनच झाली होती. 10वीला मला 61% आणि 12वीला मला 84% होते. आणि त्याच्यानंतर मी इथं
आणि त्याच पिरियडमध्ये मी एक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीयपटू म्हणून पण उद्भवलो. एक माझ्या हॉस्टेलच्या माध्यमातून मला म्हणजे एक स्किल भेटली, तिथून मी पोहायला शिकलो. धावायच्या स्पर्धेत मला 8 पेक्षा 8 9 स्टेट लेवलचे गोल्ड मेडल आहेत. जे वेगळे नागपूर, लातूर, जालना वगैरे खूप सारे जागे, नाशिक वगैरे असे खूप सारे राज्य पातळी मी खेळलेलो आहे धावण्याच्या स्पर्धेमध्ये. तिथं मला खूप सारे गोल्ड मेडल्स वगैरे आहेत. 8 ते 9 मला तर स्टेटचेच गोल्ड मेडल्स आहेत. आणि तिथूनच मी स्विमिंग पण शिकलो. आणि स्विमिंगला माझे 3 नॅशनलला माझे मेडल्स आहेत. तर पुण्याहून जेव्हा आता नंतरचं काय की जेव्हा माझी 12वी झाली, तर 12वी नंतर मोठा प्रश्न असा होता की जिथं हॉस्टेलमध्ये असताना सर्व मुलं माझ्यासारखंच होते, त्यामुळं असं काय नवीन वाटत नव्हतं. पण जेव्हा मेन स्ट्रगल माझं झालं चालू ते आफ्टर म्हणजे 12th, की मला आता हॉस्टेलच्या बाहेर असताना, हॉस्टेलमध्ये असताना मला तिथं जवळपासच शाळा होती, तिथं जावं लागत होतं. पण आता मला मुंबईमध्ये येऊन कॉलेज कसं करायचं हा मोठा माझा प्रश्न होता. कारण सोबत दरवेळेस कोणी व्यक्ती असू शकत नाही तुमच्या सोबत. तर तुम्हालाच त्याचं ठरवायचं होतं की म्हणजे कसं कम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागेल स्वतःहून, कारण पुढची स्टडी जर कंटिन्यू ठेवायची आहे तर. तर मी इथं आल्यानंतर आणि माझ्यामध्ये तरी सुद्धा प्रश्न बघा, की जेव्हा मी लहान होतो आणि मी स्वतःहून पप्पा मम्मी मला घेऊन गेले होते शाळेला, त्यावेळेस मनामध्ये माझे जो प्रश्न असायचा की मला लोक ऍडमिशन देणार की नाही, तोच प्रश्न मला कॉलेजला 12वी नंतर उद्भवत होता. आणि की हे लोक मला आता कॉलेजला घेतील की नाही. कारण बाहेर आता हे तर असं नाही म्हणणार ना की म्हणजे हॉस्टेलला आहेत, हँडिकॅप लोकांसाठी वेगळे असं कॉलेज वगैरे आहेत, असं काय तर एक्सक्यूज देणं प्रश्न असायचे. कारण जे की 12वीला मला 84% होते आणि माझ्या बोर्डामध्ये चांगला नंबर होता. पण प्रश्न तो आहेच जो जेन्युइन रिझन होता मनामध्ये, तो होताच माझ्या. तर इथं मी भांडुपला इथं राहिलो होतो आणि मला आरजी कॉलेज म्हणजे रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज घाटकोपरमध्ये मला बीए जिओग्राफीमध्ये BA मध्ये माझं ऍडमिशन झालं. तिथून मी रामनिरंजन झुंझुनवाले कॉलेजमधून माझा FY आणि SY म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असे 2 वर्ष गेले तिथं. आणि म्हणजे स्वतःला खूप ग्रेटफुल म्हणेल की तिथं मला माझे जसे हॉस्टेलचे प्रिन्सिपल गाडेकर सर, माझे जेवढे पण मार्गदर्शक माझे गुरु सर्व होते, त्यांनी मला जाणीव होऊ दिली नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी एवढं पुढे गेलो. तर मला आता हॉस्टेल सोडल्यानंतर माझ्या पुढे प्रश्न होता की आता ग्रॅज्युएशन मध्ये मला ते वातावरण भेटेल का. कारण एक जनरल जो माझा हॉस्टेल होता हा एक खेड्यागावातला होता. म्हणजे एक खेड्यागावामध्ये ते वसतिगृह होतं. आणि आता मी मुंबईमध्ये शहरामध्ये एक जनरल मन असतं ना की म्हणजे शिक्षक प्रोफेसर वगैरे एवढे लक्ष देत नाहीत. तर माझ्या मनामध्ये हे प्रश्न एक जनरल म्हणून होतं. तर इथं आल्यानंतर झुंझुनवाल्या कॉलेजमध्ये मी आता जे बोललो की मी ग्रेटफुल होतो याच्यासाठी की माझे प्रिन्सिपल मॅम जे आहेत ते स्वतःहून मला म्हणजे रिकॉग्नाइज करायच्या. त्या प्रत्येक छोट्या छोट्या बारकाईने काय अडचणी आहेत, काय मला हवंय, कसं आपल्याला त्यांना म्हणजे इझी करून देता येईल, ह्या सर्व गोष्टीकडे त्या बघत होत्या. आणि हेच मला म्हणजे गोष्टी मला पुश करत होत्या स्टडीसाठी. आणि इनफॅक्ट मी FY SY आपल्या कॉलेजमध्ये आर्ट्समध्ये टॉपर राहिलो. इव्हन TYला पण मी टॉपर होतो, पण TYचं मी नंतर सांगतो, कारण मी TYला आपला कॉलेज चेंज केला होता. तर FY SYला असताना माझे जे फ्रेंड वगैरे होते, तर असं आहे की मी भांडुपला राहायला, तर मला घाटकोपरला दररोज कॉलेजला जावं लागत होतं. तर घाटकोपरपर्यंत पोहोचण्यासाठी मला एक तर वाया इथून रिक्षाने किंवा बसनी इथं स्टेशन पर्यंत, कांजूरमार्ग स्टेशन आहे तिथपर्यंत, आणि तिथून मला घाटकोपरपर्यंत रेल्वेने वाया लोकल. आणि एवढ्या लोकलच्या रश वगैरे आहेत. सकाळी कामाला जाणाऱ्या लोकांची खूप सारी इथं गर्दी असतात. तर याच्यामध्ये मला दररोज प्रवास करावा लागत होता. तर मी ते एवढा आहे की फक्त की नोट्स वगैरे जास्त कॅरी करत नव्हतो, म्हणजे बुक्स वगैरे कॅरी करू शकत नव्हतो. तर मी फक्त लेक्चर्स अटेंड करत होतो. आणि जे माझे कलिग्स आहेत, माझे मित्रमैत्रिणी आहेत, त्यांनी आज वर्गामध्ये जे शिकवलेलं गेलेलं आहे
तर त्यांची नोट्स नाही का एका आठवड्याचे असं आठवड्याभर जाऊ देत होतो आणि आणायचो. आणि एक की म्हणजे जे पुस्तक असायचं FYSचं ते अगोदर मी घेऊन ठेवलेलं असायचो. तर माझे जे प्रोफेसर उद्या जे शिकवणार आहेत तर त्याचे 2 4 5 दिवस अगोदरच माझी ऑलरेडी रीडिंग झालेली असायची. त्यामुळं जे चांगले जे शिकवतात ते शिक्षक तर ते मला लगेच म्हणजे हे होऊन जायचं, समजून जायचं की हा म्हणजे हे गोष्टी मी वाचलेल्या आहेत म्हणून. आणि नोट्स माझे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्याकडून घेत होतो. आणि त्यांच्या मदतीने म्हणजे माझी अभ्यास वगैरे कंटिन्यू चालू होती. आणि मी आताच म्हटल्याप्रमाणे की मी FY SY ला माझ्या कॉलेजचा टॉपर होतो. आता त्याच्यानंतर TY आला. TY ला काय मला हवी होती जिओग्राफी, भूगोल. आणि हा भूगोल विषय हा माझा झुंझुनवाला कॉलेजमध्ये नव्हता. तर प्रिन्सिपल मॅडम यांच्यासोबत माझं बोलणं झालं की मॅडम मला कारण त्या बिचाऱ्या मला खूप मानत होत्या की कारण परफॉर्मन्स बघत होत्या की एवढा हँडिकॅप असून सुद्धा मुलगा जो बुक वगैरे पण कॅरी करत नाहीये, तो पेपर पायाने लिहून कॉलेजचा टॉपर ठरतोय. तर ते सर्वांच्या म्हणजे जेवढे पण आर्ट कॉमर्स सायन्सची मुलं जे प्रोफेसर आहेत, इव्हन मुलं मुली आहेत सगळीकडे, ते मला म्हणजे खूप सपोर्टिव्ह होते की एवढं अचिव्हमेंट ते कसं करतात ते म्हणून. तर आणि माझ्या जे झुंझुनवाले कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांचं पण एक डिसिप्लिन मी म्हणजे मॅडम कडून काय शिकायला भेटलं मला मी ते तुम्हा सर्वांना सांगण्यास मला खूप आनंद होईल की मॅडम काय असायचं की टाइम वेळेचं किती महत्व आहे हे मी तुम्हाला आपण सर्वांसोबत शेअर करेन. की मॅडम जेव्हा माझं एक्झाम असायचं ना तर फर्स्ट पेपरच्या दिवशी मला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी यायच्या. तर बेस्ट ऑफ लक देण्यासाठी प्रिन्सिपल मॅम यायच्या. तर काय झालं एका म्हणजे असं त्यांचं प्रत्येक सेमिस्टरला असायचं की कॉलेज जेव्हा माझं चालू होणार एक्झाम त्याच्या अगोदर मॅम मला बेस्ट ऑफ लक देऊन जात होत्या. आणि एक दिवस असं झालं की माझा पेपर स्टार्ट झाला आणि 5 मिनिटं झाली असतील आणि मॅडम कशामुळे प्रिन्सिपल आहेत त्यामुळे त्यांना लेट झालं असेल. मॅडम जस्ट सडनली मला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी आल्या आणि त्यांनी बघितलं की मी पेपर लिहितोय. पेपर लिहिताना संतोष बेस्ट ऑफ लक म्हणताना त्या जस्ट आल्यात आणि त्यांनी बघितलं की पेपर मी लिहितोय आणि 5च मिनिटं झाले होते. मला काही वाटलं पण नाही. मी बघतोय मॅमने बघितलं की मी पेपर लिहितोय म्हणून मॅम माझ्याकडे बघून सॉरी सॉरी म्हणत परत रिटर्न केलं. मला आश्चर्य वाटलं की मॅडम तर दरवेळेस मला बेस्ट ऑफ लक देत होत्या आता यावेळेस का सॉरी म्हणून बोलल्या मला. नंतर या गोष्टीचा विचार केला तर कळालं की पेपर माझा चालू झाला होता आणि मला डिस्टर्बन्स पेपरमध्ये यावं नाही त्यामुळे मॅमने माझ्यासोबत म्हणजे सॉरी मागितले. तर ते म्हणजे वेळेचं किती महत्व आहे मॅमने माझ्या वेळेला किती इम्पॉर्टन्स दिलं ते माझ्यासाठी महत्वाचं होतं. आणि त्याच गोष्टीला मी कन्सिस्टंटली फॉलो करत गेलो. आणि मी हॉस्टेलमध्ये राहिलेला मुलगा आहे तर मला एक डिसिप्लिन जी आहे वेळेचं कधी सकाळी वाजता नाश्ता करायचा आहे. त्याच्यानंतर आम्हाला क्लासेस वगैरे हॉस्टेलला असायचे. तर क्लासेस वगैरे परत जेवण परत कधी करायचंय, परत शाळेला कधी जायचंय, कधी संध्याकाळी सुटल्यानंतर परत जेवण करा, परत अभ्यासाला बसा, संध्याकाळची रात्रीची झोपायची अगोदरची प्रार्थना म्हणजे माझ्या जे आमच्या DNA मध्ये म्हणू शकता की ते पूर्ण रुतून गेलेलं आहे. तर वेळेवर आपलं जे पण आहे काम ते वेळेवर करण्याचं अजून सुद्धा मी डिसिप्लिन तो फॉलो करत असतो टाइम टेबल. कारण अजून सुद्धा माझे कलिग्स आहेत, माझे जिथं पण जात असतो ते सर्वजण या गोष्टीला म्हणजे अप्रिशिएट करत असतात की एवढी कन्सिस्टन्सी कशी असू शकते. तर मी मॅम यांना परत येऊया आपण की झिंझू कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या उषा मुकुंदन मॅम. त्यांना मी बोललो की मॅडम मला TY ला जिओग्राफी घ्यायची आणि इथं नाहीये झिंझू कॉलेजमध्ये तर मला शिफ्ट व्हावं लागेल. आणि मला आता ऍडमिशनसाठी TY साठी जायचं होतं कीर्ती कॉलेज दादर. आणि माझ्या इथून दादर अर्धा म्हणजे अर्धा तास, जवळपास अर्धा तास वाया लोकल लोकल ट्रेनिंग लागत होतं. आणि माझी त्यावेळेसची आहे ना ही म्हणजे एक क्रेज होती की मला जिओग्राफी याच्यासाठी घ्यायचं होतं की मला एकतर रिमोट सेन्सिंग वगैरेच थोडंसं जास्त GIS रिमोट सेन्सिंग वगैरे करायची होती. तर म्हणून मी जिओग्राफी हा विषय निवडला होता त्यावेळेस. तर त्याच्यानंतर मी जेव्हा गेलो आणि माझे मित्रांचं पण माझ्या या म्हणजे जे मला सक्सेस भेटलाय
याच्यामध्ये किती हेल्प आहे हे आपणास सांगू इच्छितो की मी जेव्हा टीवायला गेलो त्यावेळेस माझ्यासोबत माझे मित्र होते, सुमित पाडावे म्हणून आणि विष्णू कंसे म्हणून. ते सुद्धा बिचाऱ्यांनी कॉलेज याच्यासाठी म्हणजे फक्त सोडलं की म्हणजे तू जातोयस तर कोणीतरी लागेल. म्हणजे विचार करावा लागेल की असे पण व्यक्तिमत्व या व्यक्ती आहेत की म्हणजे कॉलेज सोडतोय तर कोणीतरी लागेल ना तुला मदतीला वगैरे. तर मी त्यांना म्हणलो राहू द्या मी करेन मॅनेज, तरी सुद्धा त्यांनी पण सोबत सोबत कॉलेज सोडलं. म्हणले तुम्ही जर त्या विषय घेतायत मी पण ते विषय घेऊन टीवाय करू शकतो ना. पण त्यांनी पण बिचाऱ्यांनी म्हणजे दोघांनी माझ्यासोबत कॉलेज सोडलं आणि टीवायला आम्ही कीर्ती कॉलेजमध्ये तिघांनी ऍडमिशन घेतलं. आणि माझं दररोजचं शिक्षण वगैरे मग माझा टीवाय जो ग्रॅज्युएशन आहे त्याच्यामध्ये पण मी 66% माझे होते मार्क्स आणि मी कॉलेजचा टॉपर होतो. तर टीवाय झाल्यानंतर आता माझ्या मनामध्ये तर होतं की म्हणजे मला रिमोट सेन्सिंग करायची आहे, नाही तर जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम मला GIS करायचं आहे. पण पप्पांचं म्हणणं होतं की ऍटलिस्ट जे करायचं साईड बाय कर, पण असं नको. त्यांची पप्पांची नंतरची इच्छा होती की मी LLB करावं. आणि मला 12th नंतर पण माझं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आहे चर्चगेट, तिथं माझं फॉर्म पण भरला होता न विचारता. आणि मी त्या मेरिटमध्ये पहिला होतो कारण माझे 84% होते. तर आता पप्पांची इच्छा होती की म्हणजे मी लॉ करावं म्हणून मी लॉचा मनामध्ये रिमोट सेन्सिंग आणि GIS असताना मी विचार केला की मी हे साईड बाय याचा हे करून टाकेल, डिप्लोमा करून टाकेल. आणि जर याचं काय पर्टिक्युलर असा अकॅडमिक पिरियड नाहीये की GIS आणि रिमोट सेन्सिंग साठी तुम्हाला म्हणजे जसं पोस्ट ग्रॅज्युएशन PG वगैरे करावं लागेल, तर मी म्हणलो याचा डिप्लोमा करता येईल मला. आणि आपण हे ठरवावं की ऍज अ करिअर म्हणून पप्पांची जी इच्छा आहे की प्रोफेशन LLB मी सिलेक्ट करावं. तर मी LLB चा पण फॉर्म भरला आणि गॉड ग्रेस की माझं तिथं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेटला नंबर लागला. आता माझ्या इथून हे सर्व घडामोडी मी याच्यासाठी सांगतोय की चर्चगेट माझ्या इथून 1 तासाच्या अंतरावर आहे वाया ट्रेन. आता मला दररोज आणि मी आहे सेंट्रल मुंबई सबअर्बन मध्ये राहायला आणि मला जायचंय वेस्टर्नला, म्हणजे मला ट्रेन चेंज करावी लागायची दादर पासून. तर मी 2 ट्रेन चेंज करायचो. इथून भांडूपवरून म्हणजे कांजूरवरून ट्रेन पकडली तर दादर, दादरवरून ट्रेन बदलायची आणि मग तिथून मग वेस्टर्नला चर्चगेट, अशी दोनदा ट्रेन बदलायची सकाळी सकाळी. आणि कॉलेजला पण माझं LLB ला खूप छान परफॉर्मन्स होता त्यावेळेस. म्हणजे एवढे म्हणजे नवीन असं वाटायचं वातावरण की हाय प्रोफाईल मुलं होते स्टुडंट. आणि मी गावात म्हणजे खेड्या गावातून सर्व आपण मराठीमधून मराठी माध्यमातून माझं शिक्षण झालेलं. आणि इथं जे मुलं मुली होते ते गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये सर्व ते इंग्लिश मिडियमने आलेले मुलं मुली होते आणि त्यांचे म्हणजे जे बोलण्याची भाषा वगैरे खूप म्हणजे इंग्लिशवर त्यांचा चांगला कमांड होता. पण माझे ते ग्रॅज्युएशन तर मी इंग्लिशमध्येच केलेलं होतं कारण 12वी पर्यंत शिक्षण हा माझा मराठी माध्यमातून झालेला होता. आता मला म्हणजे 12वी नंतरचं जे शिक्षण झालं ते इंग्लिशमध्ये झालं. तर इंग्लिशमध्ये असताना आता 3 वर्षात ते एक थोडंसं हॅबिच्युअल झालो होतो, सवय लागली होती की म्हणजे इंग्लिशमध्येच वाचन वगैरे करायचं, पेपर वगैरे लिहायचे. पण इथं LLB ला असताना माझा सर्वात डिफिकल्ट पार्ट का होता की LLB मध्ये तुम्हाला जास्त लिहावं लागतं. तुम्हाला केस लॉज लिहावं लागतात, लिडिंग केस लॉज लिहावं लागतात, त्यांचे पॉइंट्स आहेत जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते लिहावं लागतं. म्हणजे तुमची रायटिंग स्पीड खूप थॉरोली खूप जास्त भेटली. रायटिंग स्पीड खूप तुमची पाहिजे. जे की मला एका तासाला 20 मिनिटं असे टाइम भेटायचे, म्हणजे 3 तासाला मला 60 मिनिटं भेटायचे, म्हणजे 1 तास मला एक्स्ट्रा भेटायचा, म्हणजे 4 तास पेपर लिहावा लागायचा. आणि एवढी म्हणजे सवय मी आणि जे इंग्लिशची माझी म्हणजे खरी टफ मला LLB ला भेटली. कारण जे लिगल टर्म्स वगैरे असतात ते कळत नव्हतं. तर त्यावेळेस मी काय करायचो स्वतःचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी की विषय आहे जो विषय आहे जो पण असो, लेबर लॉज आहे समजा, कॉन्ट्रॅक्ट आहे, तर त्याला मी मराठीचं पुस्तक काढणार लायब्ररीमधून, त्याला मराठीतून पूर्ण वाचणार. वाचल्यानंतर मग ते इंग्लिश मधून परत वाचणार आणि इंग्लिश मधून वाचल्यानंतर ते नाही का म्हणजे समजल्यानंतर नाही का त्याचे पॉइंट्स नोट डाऊन करायचे. म्हणजे मला ते
गोष्टी डबल डबल टिबल टिबल कराव्या लागायच्या, जे की इंग्लिश माध्यमाच्या मुलांना फक्त एक दोनदा वाचलं तरी होईल, पण माझी त्या गोष्टी चार चार पाच पाचदा व्हायच्या, जे त्यांचे इन जनरल एक दोनदाच व्हायचे. तर माझ्या LLB ला पण परफॉर्मन्स खूप छान होता. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. आणि मला LLB मध्ये असताना माझे जे प्रिन्सिपल होते फर्स्ट इयरला, ते जज RB मलिक साहेब होते, जे की बॉम्बे हायकोर्टामधून रिटायर्ड झाले होते आणि जस्ट त्यांचं इथं त्यांना गव्हर्नमेंट लॉ कॉलेज म्हणून ऍज अ प्रिन्सिपल म्हणून देण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस मला ते पण आठवतंय की माझं ऍडमिशन झालं, तर त्यावेळेस सरांनी म्हणजे सर्व सरांनी म्हणजे एक प्रोत्साहन देण्यासाठी मला बोलवलं होतं. तर ऑफिसमध्ये असताना अं, हे विचारलं गेलं पप्पांना की LLB का करायची आहे. तर मी म्हणलं पप्पा, मला विचारलं सरांनी आणि पप्पा पण सोबत होते. तर मी म्हणलं सर, पप्पांची इच्छा होती, आता पप्पांना LLB करण्याची इच्छा आहे, माझ्या पप्पांची होती, ते पप्पा सांगू शकतील. तर पप्पा ने विचारलं, यादव जी, आपने आपने बच्चे को आपने LLB ही करने के लिए क्यों कहा. तर पप्पांचं म्हणणं होतं की LLB केली तर ऍटलिस्ट त्याला वकील बनला तर त्याचं म्हणजे निर्भर राहणार नाही, तो डिपेंडेंट राहणार नाही, ऍटलिस्ट तो स्वतःची प्रॅक्टिस करून दिवसभराची त्याची जी रोजीरोटी आहे ते तरी कमवू शकेल तो, जरी नोकरी नाही लागली तरी. तर ऍटलिस्ट एवढा त्याला फायदा भेटेल. आणि त्यावेळेस जज साहेबांचं म्हणणं होतं कि या यादव जी, मैं आपको बताता हूँ, आपका लड़का जज बनेगा, जज. क्योंकि मेरी 25 साल की जो है कि सर्विस का अनुभव बोल रहा है. हर इंसान को, आगे वाले इंसान को हम आंखों से पढ़ते हैं, पुढच्या माणसाला आम्ही डोळ्यांनी वाचतो, की हा नाही का पुढे जाऊन जज बनणार आहे. माहित नाही त्यावेळेस सरांचं ते बोलणं होतं ते मनावर लागलं आणि ठरवलं होतं की आता न्यायाधीशाचीच तयारी करणं, न्यायाधीशाचीच एक्झाम वगैरे देत राहणं. आणि त्याच 2013ला माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मी LLB ला 2013 ऑगस्ट पासून 2016 पर्यंत मी LLB मध्ये होतो. LLB नंतर मी CET ची एक्झाम दिली PG साठी, कारण न्यायाधीश हवा होता. तर मग त्या पिरियड मध्ये मला PG पण करायची होती, पोस्ट ग्रॅज्युएशन लॉ मध्ये. तर मी LLM साठी विषय LLM ला जी CET ची एक्झाम होते महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून, एक्झाम बसलो, एक्झाम क्रॅक केला आणि मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये मी माझं बिझनेस लॉ मध्ये ऍडमिशन झालं. आणि बिझनेस लॉ मध्ये मी 2018 साली आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि त्याच पिरियड मध्ये मी नेटचं पण एक्झाम भरलं होतं. आणि नेटचं एक्झाम भरल्यानंतर आणि माझं 2018 म्हणजे शेवट आणि 19च्या एकदम स्टार्टिंगला माझं नेट पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर झालं. आणि त्याच्यानंतर मी न्यायाधीशाच्या तयारीला लागलो. न्यायाधीशाची तयारी असताना माझ्या म्हणजे जे स्ट्रगल आहे, खरी स्ट्रगल त्या पिरियड मध्ये चालू झाली असं म्हणता येईल. कारण कारण प्रत्येक गोष्टी तर मी करत होतो, परंतु जे पेशन्स म्हणतात ना, आजचा जो टॉपिक तुम्ही मला दिलाय, संतोषचे सकारात्मक व प्रेरणादायी प्रवास, तर ते सकारात्मक आणि जे संयम आहे ना, तो संयम खरा बघायला घेतला तर जो ऍस्पिरंट असतो ना, तयारी करणारी जे पण मुलं मुली आहेत ते बिचारे सांगू शकतील. कारण प्रत्येक एक दिवस त्यांना हार्ड असतो. की समजा माझ्यासारख्या मुलांना तर खूप मोठा प्रॉब्लेम असा होता की मी न्यायाधीशाची तयारी करतोय, इन केस मला न्यायाधीशाचं एक्झाम नाही निघालं, मग त्याच्यानंतर काय. कारण हा मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये सारखा सारखा येत राहायचा. आणि त्याच पिरियड मध्ये मी सलग 3दा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायाधीशाची प्रारंभिक परीक्षा क्रॅक केलेली आहे, 3दा माझे मेन्स झालेले आहेत. आणि तिन्हीदा मेन्स मध्ये 5-5 मार्क, 4-4 मार्कांनी माझं मेन्स राहून गेलेलं आहे. आणि त्याच्यानंतर असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून एक पोस्ट आली होती. असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर मध्ये त्या पोस्ट मध्ये माझं 5 मार्कांनी फायनल रिकमेंडेशन, म्हणजे माझं मेन्स आणि इंटरव्ह्यू झाली, मी त्याच्यामध्ये सर्वांमध्ये पास होतो. पण फायनल रिकमेंडेशन जे MPSC कडून येतं त्याच्यामध्ये माझं 5 मार्कांनी राहून गेलेलं होतं. त्यावेळेस डिप्रेशन काय असतं ते म्हणजे कळालं मला. कारण खूप सफरिंग झाली, खूप स्वतःला कोसत होतो आणि असं वाईट वाटून घेत होतो की काय आहे,
जर हे तयारीमुळे एवढं तयारी करून जर स्वतःला भेटत नाहीये काही, तर आता सोडूनच टाकावं. आता याच्या पुढे नाही होऊ शकत माझ्याकडून. कारण मी ऑलमोस्ट 2019 पासून 2024 पर्यंत बीएमसी मध्ये सहाय्यक कायदा अधिकारी लागण्यापर्यंत माझं कंटिन्यू प्रिपरेशन चालू होतं. आणि हा एक तरी काय की म्हणजे जे वाचायचंय, जे वेगळे जे विषय वाचायचे वगैरे आहेत ते सर्व माझे 12-12 माझे रिव्हिजन होऊन जायचे वर्षभरातले. एवढी माझी रिव्हिजन म्हणजे तोंडपाठ सर्व झालेले विषय होते. कंटाळा यायचा की सारखं सारखं तेच काय वाचत बसू. इव्हन मी म्हणेन की माझे जे 3 मेन्स दिलेले होते आणि त्याच्यातले लास्ट 2 जी जेएमएफसी ची एक्झाम आहे प्रिलिम्स, त्याच्यासाठी मी प्रिलिम्सची पण स्टडी केलेली नव्हती. एवढी तयारी चांगली झालेली होती ना की मी बसलो होतो आणि मी या मुलांना पण प्रोत्साहन देताना हे सांगतो की म्हणजे एवढी तयारी माझी परफेक्ट झालेली होती की मी बसलो आणि त्याच्यापेक्षा जे थर्ड माझी न्यायाधीशाची प्रारंभिक परीक्षा होती. मला 100पैकी मी 99 मार्काचा पेपर सॉल्व्ह केलेला होता. माझे 6 मार्क त्याच्यात मला 99 मार्काचा सॉल्व्ह केलेला होता आणि 93 मार्क माझे नाही का बरोबर आलेले होते. म्हणजे हे 4 मार्काच्या हिशोबाने त्यांनी 2 मार्क डिडक्ट केले, तर माझे 91 क्वेश्चन माझे राईट होते. म्हणजे म्हणण्याचा अर्थ की एवढी स्टडी माझी चांगल्या लेवलचीच मी करत होतो त्यावेळेस. तर आपण जो मेन सक्सेस आहे त्यावेळेस मला तो भेटत नव्हता. आणि असं वाटत होतं की नेट पण क्लिअर झाल्यापर्यंत अशी भरती पण म्हणजे असिस्टंट प्रोफेसरची येत नव्हती की म्हणजे तिथं लागावं. आणि मला जिथं मुंबईमध्ये कॉलेजेस वगैरे होते, त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही आमच्याकडे म्हणजे जसं झुनझुनवाले कॉलेज आहे तिथून होतं की तुम्ही ऍज अ लेक्चरर म्हणून येऊ शकता. पण तुम्हाला आठवड्याला लेक्चर किती भेटतात? 6-7 लेक्चर असे भेटतात आणि म्हणजे एका लेक्चरचे 500-600 रुपये देतात. म्हणजे असं मी विचार केला की आता काही न भेटण्यापेक्षा ऍटलिस्ट हेच मी शिकवायला जात जाईल मुलांना. हे एक काम चांगलं होईल. माझं रिव्हिजन पण होत जाईल कारण सर्व विषय ऑलरेडी वाचलेले आहेत आणि तेच लिहायचे आहेत. सारखं सारखं वाचायचं मन पण होत नाहीये माझं. तर मुलांना ऍटलिस्ट नॉलेज तरी देत जाईल मी. तर मी असं ठरवलं आणि त्याच पिरियडमध्ये माझे एक मित्र आहेत, निखिल म्हणून. निखिल यांनी बीएमसी मध्ये सहाय्यक कायदा अधिकारी ही पोस्ट निघालेली आहे. तर यांनी माझ्या मित्रांनी म्हणजे मला सांगितलं की हे संतोष हे फॉर्म तुम्ही भरा म्हणून. पण माझी इच्छा नव्हती. त्यांनीच इच्छा नसताना पण मी त्यांना सांगितलं की आता माझं नाही का स्टडी 4-5 वर्ष सलग 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 आता मला असं काहीतरी असं वाटतंय की ऑप्शनल काहीतरी शोधलं पाहिजे. बास झाली प्रिपरेशन. ते म्हणले एक लास्ट चान्स म्हणून तर बघूया. लास्ट चान्स म्हणून तुम्ही द्या. कारण ते विचारांचं होतं की म्हणजे म्हणणं असं होतं की मला तुमच्या स्टडीवर विश्वास आहे की तुम्ही क्रॅक कराल. तर असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरची असिस्टंट लॉ ऑफिसरची जी पोस्ट बीएमसी मध्ये निघाली, त्याच्यामध्ये मी मित्राच्या माझं इच्छा नसताना सुद्धा फॉर्म त्यांनी माझं भरलं. फॉर्म भरला, बिचाऱ्यांनी फी पण भरली. आणि एक्झामच्या दिवशी एक दिवस अगोदर तेव्हा पण मी त्यांना हे म्हणत होतो की निखिल माझी इच्छा नाहीये जायची एक्झामला. कारण आता खूप झालंय देऊन वगैरे मी कुठेतरी ऍज अ लेक्चरर म्हणून हे करेल. तर ते म्हणले एकदा तरी जाऊन प्रयत्न करून बघा. लास्ट लास्ट तुम्हाला असं मी हे कन्वे करतो की लास्ट टाइम जाऊन तर बघा. आणि मी जस्ट ते एक्झाम देऊन आलो. आणि ते एक्झाम देऊन आल्यानंतर मी एक प्रयत्न करत होतो की मला ऍज अ लेक्चरर म्हणून इथं कोणत्या पण जवळपास लॉ कॉलेजमध्ये हे लेक्चरशिप भेटून जावी म्हणून. आणि त्याच पिरियडमध्ये फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये असिस्टंट लॉ ऑफिसरचे रिझल्ट डिक्लेअर झाले आणि मी त्या रिझल्टमध्ये महाराष्ट्रामध्ये मी पहिला टॉपर होतो. पहिला नंबर माझा आला होता. तेव्हा असं म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटत होतं की हा जे कष्ट घेतले 4-5 वर्ष सलग 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 त्याचं कुठेतरी फळ आज भेटलंय म्हणून. आणि त्या मित्रांचं खूप म्हणजे निखिल म्हणून आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद. सर्वांनी केलं की आज त्यांच्यामुळे मला हे हे पद भेटलं. आणि 15 मार्च 2024 रोजी मी हे ऍज अ असिस्टंट लॉ ऑफिसर मी कॉर्पोरेशन जॉईन केली. आणि त्याच्यानंतर तेव्हापासून मी अजून सुद्धा बीएमसी मध्येच आहे.
आणि सध्या माझी जी न्यायाधीशाची एक्झाम आहे, न्यायाधीशाची एक्झाम मी सध्या अपियर थोड्या वेळासाठी थांबवली, कारण मी स्विमिंग करत होतो अगोदर म्हटल्याप्रमाणे, की मी स्विमिंग वगैरे करत होतो. तर मी स्विमिंग करत होतो. आणि जी माझी एक्स्ट्रा स्किल होती, मला ते 2-3 वर्ष त्याला द्यायचं होतं. तर मी परत आपली स्विमिंग स्टार्ट केली. ॲज अ नॅशनल प्लेअर म्हणून मी ऑलरेडी आहे. आणि सध्या मी दादरला जाऊन, जिथं महात्मा गांधी ऑलिम्पिकचा एक स्विमिंग पूल आहे, तिथं दररोज प्रॅक्टिस करत असतो. आणि प्रयत्न असा आहे की म्हणजे आज न उद्या भारतासाठी एक तरी मेडल स्विमिंग मध्ये आणावं. आणि भविष्यामध्ये जे एक मी ठरवलंय की न्यायाधीश व्हायचंय, तर ते एक ठराविक पिरियड नंतर मी डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम वगैरे अपियर करेल. असा माझा प्रवास होता. आणि संकल्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून मला जे प्लॅटफॉर्म देण्यात आलं, त्याच्यासाठी आपल्या सर्वांचे खूप खूप मी आभारी आहे. खूप खूप सलाम संतोष कुमार सर तुमच्या कार्याला. खरोखर धन्यवाद. अगदी प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आणि तुमचं जीवन कहाणी सगळ्यांनाच नक्कीच एक नवीन दिशा आणि गती देणार याबद्दल आणि शंकाच. माझं अजून आणि मी सर्वांना हे सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीला फसून जाऊ नका. कारण मला जेव्हा मी जेएमएफसीचं ते मेन्शन नाही केलं, की जेएमएफसीची जेव्हा न्यायाधीशाची माझी मेन्सची पेपर असायची ना, तेव्हा एका दिवसाला 2 पेपर असतात तिथं. म्हणजे बाकीच्या मुलांना 3-3 तास असायचे, मला 1 तास एक्स्ट्रा असायचा, म्हणजे प्रत्येक पेपराला. तर मला 4-4 तास, असे मला 4-4 तास म्हणजे एकूण 8 तास. 8 तास पेपर मला पायाने लिहावं लागायचं. तर त्याच्या प्रॅक्टिससाठी मी काय करायचो, 5-5, 5.5, 5-5 तास संडे संडेला पेपर, मेन्सचे जे पेपर आहेत ना, 5-5, 6-6 वर्षाचे, ते सॉल्व्ह करायचो. म्हणजे 5 तास 6 तास याच्यासाठी बसायचो की माझे पाय दुखले नाही पाहिजे. आणि अक्षरशः तुम्हाला काय सांगू की मी नाही का पायाला नाही का ते होलनीचे स्प्रे वगैरे आहे ना, ते घेऊन जायचो. पेन किलर वगैरे खात होतो की म्हणजे पाय सेकंड पेपरला माझा दुखून यायचा. पण मला ऑप्शन नव्हता की म्हणजे मला रायटर जो स्क्राईब तर भेटतो, पण तो जेव्हा सांगण्यामध्ये आणि स्वतःहून लिहिण्यामध्ये डिफरन्स येतो. पेपर लिहायची सवय पडलेली होती, त्यामुळे मला रायटर घ्यायचा नव्हता. म्हणून मी ते पेपर स्वतःहून सॉल्व्ह करण्यासाठी मग इथं जेव्हा संडे संडेला बसायचो, तेव्हा 5-5 तास असे 10-10 तास पेपर लिहायचो. तर म्हणजे आणि पेपरच्या दिवशी म्हणजे पाय दुखू नये म्हणून होलनीचा स्प्रे सेकंड पेपरला. फर्स्ट पेपर तर माझा इझिली जायचा निघून, कारण ते 4 तासाची तर सवय होती. पण माझा सेकंड पेपर माझ्यासाठी टफ होता, कारण परत 4 तास बसायचं होतं. तर ओलेनीचा स्प्रे वगैरे आणि 1-1.5 तास 2 तास अगोदर मी ते पेन किलर वगैरे घेऊन बसायचो, कारण पाय दुखू नये म्हणून. तर आहे खडतर प्रवास तर आहे सगळे जीवनामध्ये. पण त्याच्यातून तुम्ही ओव्हरकम कसं करता, त्याला तुम्ही फेस कसं करता, त्याचं तुम्ही सोल्युशन कसं काढता, हे महत्वाचं आहे. तर मी हे सर्वांना सांगेल की जे पण आहे, जीवन हे खडतर आहे. त्याचं तुम्ही स्वतःला खचून जाऊ नका. कारण प्रत्येक तुमचे जे प्रयत्न आहेत, आज ना उद्या तुमचे त्याचे फळ तुम्हाला भेटणारच आहेत. फक्त तुमच्या प्रयत्नावर तुम्ही विश्वास ठेवा. जी सर. संतोषजी खरोखर असा प्रेरणादायी प्रवास आहे. मला तुमच्या या सगळ्या जीवन प्रवासात जसं तुम्ही सांगितलं की अगदी युपीतनं तुमच्या आईबाबांनी तुम्हाला इकडे आणलं आणि इकडेच शिक्षण वगैरे झालं आणि अगदी शुद्ध मराठी. आणि आज हा. आज सांगू अजून इच्छितो सर, की म्हणजे जेव्हा लोकांनी आज वेळ कशी बदलते. आणि जिथं मला ऍडमिशन दिलं गेलं नव्हतं, आज तिथं मला स्कूल कॉलेजमध्ये चीफ गेस्ट म्हणून बोलवतात. तेव्हा पप्पांना खूप आनंद होतो आणि त्यांना डोळ्यात आनंद अश्रू येतात की हेच लोकांनी त्यावेळेस त्या कालखंडामध्ये त्याला नाकारलं होतं, आणि त्यालाच आज म्हणजे प्रेरणादायी म्हणून एक मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवतात ते. तर तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तर त्यांचं ते म्हणजे बघून की हा, की काहीतरी केलं. म्हणजे जीवन असं आहे की जरी डिफिकल्टी आलं, नॅचरल आहे, ते ऍक्सेप्ट केलं आणि त्याला ओव्हरकम केलं. हे महत्वाचं होतं. आणि ते मी केलं आणि अजून करायची इच्छा आहे जीवनामध्ये खूप सारं.
खूप छान सर. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं, की जेवढेही महानुभाव इथं येतात, तर ते नक्कीच स्वतःला असं काहीतरी सिद्ध करतात, की ते नक्की दुसऱ्यांसाठी पथदर्शक असं असतं. सर, तुमच्या संपूर्ण जीवनात सर्वोच्च आनंदाचा क्षण? जेव्हा पप्पांचं माझी एक्झाम क्रॅक झाली आणि पप्पांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते. ते म्हणजे शब्दच कुणाचा निघत नव्हता घरामध्ये. पप्पांना प्राऊडली सगळीकडे बाहेर जस जेव्हा सांगितलं की पप्पा माझी एक्झाम क्रॅक झाली आणि मी एक्झाम मध्ये टॉपर आलोय, लिस्ट मध्ये पहिला ओपन मधून, त्यांचे शब्दच निघाना. आणि बाहेर जाऊन म्हणजे जेवढे आजूबाजू आले आहेत जोरात जोरात, माझा मुलगा माझा मुलगा अधिकारी झाला, माझा मुलगा अधिकारी झाला. ते सर्वात मोठं सण होतं माझ्यासाठी. सर, या संपूर्ण पिरियडमध्ये तुमच्या जीवनात वेदनादायी क्षण, मग तो फिजिकली असेल किंवा मेंटली असेल, असं काही अनुभवाला आला का? हा, ज्यावेळेस म्हणजे माझी जी मम्मी होत्या, त्या 2013 मध्ये हार्ट अटॅकने एक्सपायर झाल्या. तर ते माझ्यासाठी सर्वात वाईट ही होती, स्थिती होती की म्हणजे स्वतःला सावरायचं कसं. आणि ते मेन्शन करायचं पण राहून गेलं होतं की आम्ही त्यावेळेसच जस्ट ऑगस्ट मध्ये माझं ऍडमिशन LLB ला झालेलं होतं. आणि माझे मम्मी जे 13 सप्टेंबरला एक्सपायर झाल्या होत्या, 13 सप्टेंबर 2013 ला हार्ट अटॅकमुळं. आणि त्यावेळेस असं वाटत होतं की LLB आता सोडून टाकावी, LLB नाही करायची मला. आणि एवढंच. आणि ऑक्टोबर नाही, ऑक्टोबर लास्ट ला माझी फर्स्ट सेमिस्टर LLB ची होती. आणि माझे चारही सब्जेक्ट सर्वांना आवर्जून सांगेल की तयारी कशी करायची असते, की व्यक्ती कसा पूर्ण जखमेतून बाहेर निघतो. की मी मम्मींचं हे झालं असताना माझं एवढं म्हणजे हे त्रस्त झालो होतो स्वतःवर, म्हणजे हे की काही करू शकलो नाही. मम्मी माझ्या असं कसं काय झालं. मी स्वतःला सावरू शकत नव्हतो की एवढ्याच देवाने ऑलरेडी डिफिकल्टी दिल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मम्मीला माझ्याकडून देवाने का काढून घेतलं. तर अशा परिस्थितीमध्ये मी जेव्हा फर्स्ट सेमिस्टरची LLB ची एक्झाम दिली, त्यावेळेस माझे चारही सब्जेक्ट मध्ये 4 सब्जेक्ट मधून मी 3 सब्जेक्ट मध्ये फेल होतो. माझे 3 सब्जेक्ट गेलेले होते आणि मला एक्झाम द्यायची इच्छा पण नव्हती. पण चिंतन शाह म्हणून माझे जे मित्र होते ते LLB मध्ये होते माझ्यासोबत. यांनी पण या बिचाऱ्यांनी पण लास्ट पर्यंत ऍज अ मित्र म्हणा, मार्गदर्शक म्हणा, माझा भाऊ म्हणा, त्यांनी खूप म्हणजे स्वतःला मला सावरलं. इव्हन ते सेबीला जेव्हा लॉ ऑफिसर झाले, तेव्हा सुद्धा तुम्हाला मला काय हवंय का, स्टडीसाठी मटेरियल्स हवेत की कुठं म्हणजे काही गरज असली तर सांगत जावा. 2018ला त्यांनी जॉईन केलं होतं, तर त्यांचे म्हणजे खूप मला आभार आहेत. आणि त्या बिचाऱ्यांनी म्हणजे त्यावेळेस मला समजावलं, पप्पांना घेऊन आलेत, बोलले की ही परिस्थिती देवाने दिली पण त्याच्यातून बाहेर निघायचं असतं, नाही की स्वतःला सोडायचं आहे. मी मित्रांना सांगितलं होतं की मी आता बसणार नाही LLB च्या एक्झामला, मी LLB सोडतो म्हणून. तर त्यावेळेस येऊन म्हणजे पप्पांनी असं म्हणजे एक जनरल याच्यामध्ये इन्स्पिरेशनल एक हे की म्हणजे संतोष तुम्हाला करून काहीतरी दाखवा. तर असंच परिस्थितीमध्ये देवाने सोडलं तर काहीतरी एक बेस्ट उदाहरण उदाहरण एक ठेवा. खचून तर सर्वजण खूप म्हणजे जात असतात, परंतु याच्या परिस्थितीवर कसं मात. आणि मी तेच म्हणजे पप्पांचं बोललं की तुला करावं लागेल मम्मीसाठी आणि माझ्यासाठी करावं लागेल शिक्षण. तर पुढचं म्हणून मी जेव्हा सेकंड सेमिस्टरची एक्झाम बसलो, म्हणजे सेकंड सेमिस्टरला माझे 4 सब्जेक्ट प्लस माझे जे फेल झालेले होते KTचे 3 सब्जेक्ट, असे म्हणजे 7, टोटल सातीचे साती सब्जेक्ट मी चांगल्या मार्काने क्लिअर केलं होतं सेकंड सेमिस्टरला. आणि याच्यामध्ये मी आवर्जून सांगेल की जे 3 सब्जेक्ट फेल झालो होतो आणि जे माझे सेकंड सेमिस्टरचे मेन्स होते, त्याच्यामध्ये काही जास्त 15-20 दिवसाचा फरक होता. तर मी सातीचे साती सब्जेक्ट एका सोबत क्लिअर केले होते. ही एक माझ्यासाठी म्हणजे मोठी टास्क होती आणि मी त्याला अचीव्ह केलं. ते एक मला आनंद चांगला वाटतो की म्हणजे म्हणजे डबल तुम्हाला चॅलेंजेस असतात ना, त्याला कसं इझिली ऍक्सेस करून गेलं. नक्कीच सर. सर, अजून एक तुमच्यातला एक चांगला गुण, की हॉस्टेलमुळे अबाउट द टाइम पंक्च्युएशन आणि डिसिप्लिन. डिसिप्लिन तर डिसिप्लिन तर हॉस्टेलमुळे सर आला आहे सर.
मी गाडेकर सर माझे जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांचं खूप खूप आभारी आहे. कारण सरांच्या त्या हॉस्टेलमुळे आज मला जे पण मान सन्मान आज आहे सर, ते त्यांच्या माझ्या वसतिगृहाचे माझे मार्गदर्शक माझे गुरु जे आहेत त्यांच्यामुळे आहे. माझे जे मित्र आहेत त्यांच्यामुळे आहे. कारण सर्वांनी समजून घेतलं, सर्वांसोबत राहिलो. आज 11 वर्ष मी हॉस्टेलमध्ये राहिलो. आणि त्याचाच परिणाम आहे सर, की आज मी एक चांगल्या पदावर आहे. अजून सर संतोष एक हो विचारायचं होतं की या सगळ्या प्रवासात अगदी लहानपणापासून आतापर्यंत हो तुम्ही हो. जे काही मेंटेन ठेवलं म्हणजे खूप चढ उतार आले तरी पण हो. तुम्ही इथपर्यंत पोहोचलं, तर याचं सिक्रेट काय? व्हॉट इज द सिक्रेट बिहाइंड दिस एनर्जी की तुम्ही स्वतःला मी सिद्ध करत गेलात? जे सर मी डिसिप्लिन जे बोलतो सर्वांना, की मी जे डिसिप्लिन फॉलो केलं आणि एक स्वतः म्हणजे जे माझी डिफिकल्टी आहे त्याला मी डिफिकल्टी म्हणून पहिली गोष्ट बघितली नाही सर, की माझ्यामध्ये कोणतीही कमतरता आहे तर ती माझी कमतरता आहे असं न बघता मी त्याला आपले चॅलेंजेस म्हणून स्वीकार केला. हे माझ्यासाठी चॅलेंजेस आहेत, त्याला मला ओव्हरकम करायचं आहे. माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम असो, फक्त मी त्याला ओव्हरकम मला कसं करता येईल. जरी हात नसले तर मी पायाने कसं लिहू शकेन. जेवता म्हणजे आता हात नसले तर जेवण कसं करणार, तर मग पायाने मी चमच्याने जेवू शकतो. म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्याला एक टास्क म्हणून मी घेतलं आणि ह्या म्हणजे चॅलेंजेस म्हणून घेतलं आणि मला हात नाही तर पायाने कसं त्या गोष्टी कसं करता येतील. हे फक्त जेव्हा मी स्वतःच्या याच्यामध्ये नजरेत ठेवलं ना, तर तेच माझ्यासाठी म्हणजे ऍक्सेस करत गेलो आणि ते ज्या गोष्टी मला साध्य व्हायच्या ना, त्याचा खूप आनंद वाटायचा. आणि मी त्याला माझ्या जीवनाचा सिक्रेट म्हणू शकता, की अचिव्हमेंटचा, की मी त्याला एक टास्क सोबत आपल्या जीवनाचे एक चॅलेंजेस म्हणून घेत घेतलो आणि त्याला ऍक्सेस करत गेलो सर. तुमच्या पुढच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. मी सर्वात प्रथम अशोक भानसे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिक्रिया द्यावी. मग आपण सगळ्यांसाठी मंच खुला करूया. नमस्कार सर. खूप खूप नमस्कार. आणि सर्वांना नमस्कार माझा. सर तुमचा प्रवास युपीतलं कोणतं गाव म्हटलं सर तुमचं? माझं जर गाव जे आहे गोसाई के बाजार आहे असं नाव आहे त्याचं गावाचं. आणि मी अच्छा म्हणजे मूळचा आजमगड जिल्ह्यातला. अच्छा ठीक आहे सर. आणि एवढा शुद्ध मराठी बोलला तुम्ही. ह. आणि म्हणजे अभिमानास्पद आहे. आणि विशेष म्हणजे सर तुमचे जे आता तुमची ऍक्टिव्हिटी आहे अभ्यासासोबतच तुम्ही जो खेळ 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 स्वतःसाठी म्हणा किंवा तंदुरुस्त राहण्यासाठी बी करता, याचा पण मला अभिमान आहे. आणि तुमचे धन्यवाद. आता लगत पूर्ण भारतभरासाठी स्वप्न बघून राहिले तुम्ही, तिरंगा फडकवायचा जगामध्ये, ऑलिम्पिक मध्ये. होय. त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खूप खूप असेच धन्यवाद कार्य सर. तुमच्या हातातून घडो. आणि आमच्या सर्व दिव्यांगाच्या सोबत दिव्यांगाच्या साठी आणि बाकी इतरांसाठी तुम्ही प्रेरणादायी राहो, अशा मी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप आभार सर. धन्यवाद खूप सर. खूप धन्यवाद. धन्यवाद भानसे सर. अंजली मॅडम. बाळासाहेब गायकवाड, ॲडव्होकेट संतोष निकम, संभाजी काळे, विजय जाधव, कल्पना नन्नवरे. ज्यांनाही बोलायचं अनम्यूट करून बोला. हो. ज्यांनाही बोलायचंय प्लीज अनम्यूट करून आपण बोलू शकतात. ॲडव्होकेट डॉक्टर संतोष निकमजी, संभाजी काळे, बाळासाहेब गायकवाड, विजय जाधव. तुमच्या स्क्रीनवर ऑडिओचं चिन्ह आहे, त्याला फक्त क्लिक करून अनम्यूट करू शकतात. हॅलो. हा बोला बाळासाहेब. धन्यवाद सर. तिने जी माहिती दिलेली आहे ती एक प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये तिने जे हा संघर्ष केला हा खूप आहे. तसाच माझाही संघर्ष ह्या पद्धतीनेच मी केलेला आहे पूर्वी.
मी माझं पोस्ट ग्रॅज्युएट झालं आणि हे जे त्यांची जी प्रेरणा आहे तशीच माझी प्रेरणा आहे. त्या पद्धतीनेच मी असा शैक्षणिक भागामध्ये हे झालेलं आहे. मी लहानपणी नक्की ना चांगला. सर. हॅलो. हा सर, बोला ना, बोला ना. हा, बोला बोला. हा, तिन्ही सर प्रेरणादायक म्हणजे एक अपंगांना प्रेरणा त्याच्यापासून चांगली मिळते. माझंही असंच शिक्षण झालेलं आहे की लहानपणी चांगला होतो 8वी-9वी पर्यंत. काही काळाने अच्छा. मला रुमॅटिक आर्थरायटिसचा त्रास झाला आणि त्याच्यामुळे अपंगत्व आलं. अपंगत्व आल्यानंतर माझं 2-3 वर्ष गॅप पडला शिक्षणामध्ये. बोर्डाची एक्झाम होती 10वीची आणि त्यावेळेला अच्छा. गॅप पडला. ती बी एक्झाम देता आली नाही मला. देता न हम्म. आल्यामुळे दोन्ही पाय त्याच्यामध्ये निकामी गेले आणि दोन्ही पायी निकामी गेल्यानंतर नंतर गॅप पडल्यानंतर कोणतीही संस्था ऍडमिशन द्यायला तयार नाही. हो सर. हा, ते म्हणले की तुम्ही हे रेग्युलर जे नॉर्मल मुलामध्ये तुम्ही ते हे कन्व्हेक्ट कसं करणार. बरोबर. म्हणजे 10वी एक्झाम येणं जाणं तुमचं रेग्युलरला ऍडमिशन तुम्ही एक्सटर्नलला घ्या. एक्सटर्नलला घेतलं तर शिवाजी विद्यापीठ सारखं, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अशा ह्याला मिळते. पण युनिव्हर्सिटीला मिळत नाही रेग्युलरला ऍडमिशन. ते समजा हम्म. संस्थेने नाकारलं होतं ऍडमिशन. आणि त्यावेळेला अच्छा. माझ्या अंगामध्ये एक संघर्ष होता की हे रेग्युलरलाच आपण जाऊन करायचं. आणि त्यांना हो. एक चॅलेंज केलं होतं मी. त्या सरांना चॅलेंज केलं तिथं जाऊन, की मी जर ते रेग्युलर केलं नाही, तर तुम्ही मला बंद करून टाका, ऍडमिशन कॅन्सल करून टाका. कारण त्यांनाही त्यांच्यावरती बरोबर. pressure असतो, शिक्षणाधिकारी असतात, झोडपी असते, की तुम्ही. हो कारण हो. त्याचा विषय होता की पटसंख्या चेक करणं शासनाची, की तुम्ही पटसंख्या अशी बोगस धावता का? मग त्यांनाही शेवटी त्या शिक्षणाच्या वरती पण प्रेशर असायचं वरनं. मग त्यावेळेला हो एवढ्या हो हो. रेग्युलर कॉलेज केलं पोस्ट ग्रॅज्युएट. कंटिन्यू हजर राहून बसणं. अच्छा. 30 किलोमीटर. माझं गाव खेडेगाव. अरे. आणि हो एक्झाम हो. देत ह्याला आहे सोशल ऑडिट साठी आहे. एमआरएस अच्छा. विभागाला पंचायत समितीच्या. अरे वा. अ, सध्या जॉब करतोय आणि एक्झाम पण अजून ट्राय चालू आहे पुढली एमपीएससी वगैरे. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा. खूप प्रेरणादायी. आनंद झाला सर. खूप आनंद झाला सर तुमच्यासोबत बोलून सर. यादव सरांनी पण चांगलं आपल्याला मार्गदर्शन केले. त्याने असंच करत राहावं. कारण या जगामध्ये असं आहे की समोरचा माणूस वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत असतोय. मी असा म्हणजे प्रत्येकाचे दृष्टिकोन. अ, जे नॉर्मल लोक असतात ते वेगळ्या दृष्टिकोनातनं बघत असतात. कारण मी ज्या वेळेला बरोबर. 200 होती 250 पटसंख्या होती तिथे कॉलेजला. त्यावेळेला मी एकटा असा रांगत जाणार म्हणजे हातावरती. हो. ग्रुपला बघण्याचे फोटो दृष्टिकोन वेगवेगळे असतात. जाणार हो. त्या हात. त्यावेळेला माझा असा खालून प्रवास असायचा वाकून. मग ती हो. लोक बघणार आपल्याला. मग त्यावेळेला आपल्याला काय खच्चीकरण होऊन जातं ना, आपली मनस्थिती बिघडून जाते. त्याला मनस्थिती आपण वेगळी. आणि आणि जातोय नॅचरल आहे आपण सर. नॅचरल आहे की ते सेम तुमच्यासारखी सिच्युएशन माझी होती. त्यावेळेला मी म्हणजे शिकलो नाही दोन्ही अजिबात. हाताने हँडिकॅप म्हणजे ते लोकांना वेगळंच वाटतं. आणि ते असं वेगळंच म्हणजे असं बघणाऱ्यांचे आता म्हणजे मला हा, स्वतः ते स्वतः माझी अजून सुद्धा सवय झालेली आहे की मी हा रस्त्याने चालताना ना मला जे जे गाठायचं आहे ना, हा. समजा मला स्टँड पर्यंत जायचंय, तर सध्या मी रस्त्याने चालताना नाही का साईडला कोण निघून गेलं ते पण मला कळत नाही आता. म्हणजे आता एवढी ही सवय झाली आता की म्हणजे माझी स्वतः ज्या ठिकाणी झाला जायचंय त्यानंतर 1 वर्ष मला त्रास ते. झाला त्यावेळेला. पण नंतर मला एवढा टॅलेंट उमेद आला की एकदम हम्म, हे झालं. कोणताही आता ऍक्च्युअली सध्या कार्यक्रम कुठलाही चुकवत नाही म्हणजे. जिथं जिथं आपल्याला हो हो. हे करतात लोक, कुठला शुभ कार्यक्रम असो त्या दुःखाचा कार्यक्रम असो तिथं हजर असतो. आमंत्रित नक्कीच करतात सर. ते. म्हणजे राहिलंच पाहिजे. मला आपण राहणं हे खूप मोठं हे आहे. आणि सरांनी एवढं यादव सरांनी संघर्ष केलाय एवढ्या सिटीमध्ये, हे मी अजब करतो. धन्यवाद सर. कारण मी मुंबईला पण येतो कधी कधी. पण माझे मित्र असतात. म्हणजे ऍक्च्युअली मला लोकल कळत नाही ना, की बाबा हा एरिया आहे, हा तुमचा रोड आहे, पनवेल आहे किंवा तुमचं भांडूप आहे. असं एरियांचं मी काही लोकल समधी फिरलो नाही. त्या एरियात जाऊन हो. मित्रांना वगैरे घेऊन असं हेल्प घेऊन जायचो मी. असं. धन्यवाद सर. असंच तुम्ही हे करत राहा.
सर्वांच्या धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद बाळासाहेबजी. चांगल्या अजून ह्याच्यावर आज पार पडली त्याबद्दल येस, सर्वांचं त्याबद्दल अभिनंदन. आज धन्यवाद. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असून ह्या ह्याच्यावरती एक चांगलं मार्गदर्शन मिळालं आणि दिव्यांग बांधवांना धन्यवाद सर. सर्वांचं एक अभिनंदन करतो मी माझ्या ह्याच्यात. येस आणि येस पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांचं. येस सर. खूप खूप धन्यवाद थँक्यू. सर. या धन्यवाद सर. अजून कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकतात. हा बोला डॉक्टर संतोष निकम सर. सर, सर्वप्रथम आयोजकांचं खूप खूप अभिनंदन की आज गणतंत्र दिवसावरती आज आपण एक ॲडव्होकेट यांना बोलवलेलं आहे आणि त्यांचा आपण जीवन प्रवास ऐकतो आहे. मला खूप त्यांचा जीवन प्रवास आवडलेला आहे. एक एक ही इज अ ट्रू इन्स्पिरेशनल आहेत ते आपल्या सर्वांसाठी आणि खूप थँक्यू मला सर. छान खूप मला छान वाटलं हा त्यांचा प्रवास ऐकून आणि खूप ते असं मी त्यांना एक जिद्दी असं एक व्यक्तिमत्व म्हणेन की जे करायचंय ना ते जिद्द आहे त्यांच्या हातात म्हणजे त्यांनी ते सोडलेली नाहीये जिद्द अजून पण. तर मला एक त्यांना एक प्रश्न विचारूशी वाटतंय तर मी विचारू शकतो का? सर सर प्लीज. विचारा विचारा. थँक्यू. मला असं विचारायचं आहे की आता प्रशासनमध्ये आता बीएमसी सारख्या प्रशासनमध्ये तुम्ही आता नोकरी करत असताना तुम्हाला आता काय चॅलेंज फेस करता म्हणजे तुम्ही काय येतात चॅलेंजेस आणि त्याच्यावर तुम्ही कसं मात करता तेवढं मार्गदर्शन मला पण मिळालं तर बरं होईल. धन्यवाद. सर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये असताना ऍज अ मी सर तुम्ही ऍडव्होकेट आहात तर मी तुम्हाला म्हणजे त्या गोष्टी लगेच पिक कराल. समजा मी ऍज अ एपीपी म्हणून माझं सिलेक्शन झालं असतं. एपीपी म्हणजे असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर सरकारी अभियोक्ता. तर मी सरकारी अभियोक्ता म्हणून जर माझं सिलेक्शन झालं असतं तर मला फक्त कोर्ट बघावं लागलं असतं. क्रिमिनलचे जे पण एफ आय आर वगैरे रजिस्टर्ड होतात त्याचे जे कॉग्निझेबल ऑफेन्स असतात तेच बघावं लागलं असतं. पण ऍज अ मी जेव्हा असिस्टंट लॉ ऑफिसर म्हणून लागलोय तर असिस्टंट लॉ ऑफिसर म्हणून लागलो सर मला मुंबई बीएमसी मध्ये मला सर इन प्रेझेन्स आहे म्हणजे मला कोर्ट केसेस बघावे लागतात. मला प्रत्येक डिपार्टमेंटचे जे आहे की जे पण लिगल पॉइंटवर त्यांचे व्ह्यूज असतात डिफिकल्टी असतात ते फेस करावं लागतं. मला माझे जे लिगल डिपार्टमेंट आहेत त्याला सब्जेक्ट टू राहून मला त्यांना काही म्हणजे समजा मला यशवाट दिलं गेलं आहे इथं मुंबईमध्ये तर यशवाटचे जे पण प्रॉब्लेम्स असतील ते माझ्या सुपिरियर कडून विचारलं गेलं तर त्याला मला आन्सरेबल राहावं लागेल. तुम्हाला खूप सारे पॉलिटिकल हे असतात इन्फ्लुएन्सेस असतात की म्हणजे लोकांकडून ते जे नगरसेवक आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडून विचारले जाणारे प्रश्न असतात त्यांना तुम्ही आन्सरेबल राहता म्हणजे तुम्ही जनतेला तुम्ही अकाउंटेबल राहता. तुम्ही म्हणजे जे काम आहेत ना सर जेव्हा तुम्ही कॉर्पोरेशन मध्ये जॉब करता तर तुमचे जे काम आहेत ना ऍज कम्पेअर टू असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटर जे ऍज अ असिस्टंट ऑफिसर काम म्हणून करता ना सर ते वाढलं जातं. तर चॅलेंजेस खूप येतात सर. फक्त आम्हाला जर इन केस मला फक्त कोर्ट बघावं लागलं असतं तर माझ्याकडे सध्या 750 केसेस आहेत तर मी कोर्ट बघितलं असतं. पण माझ्याकडे मला कोर्ट बघून मला ऍडमिनिस्ट्रेशनचं म्हणजे प्रत्येक वार्डला प्रत्येक डिपार्टमेंट आहेत का त्यांना सॉल्व्ह करणं. तिथले जे नगरसेवक आहेत लोकल त्यांना काही प्रश्न असेल तर त्यांच्यासोबत मीटिंग्स राहणं. माझे जे असिस्टंट कमिशनर आहेत त्यांच्यासोबत मीटिंग राहणं. माझे जे लिगल डिपार्टमेंट आहेत त्यांचे जे चीफ लॉ ऑफिसर आहेत त्यांना काही क्वेरी असेल माझ्याकडून माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये जे एरिया येते त्यांना अकाउंटेबल राहणं. काही इन्क्वायरी आली कसली तर त्याला फेस करणं म्हणजे सर तिथं काम वाढलं जातं. खूप सारे काम वाढलं जातं आणि ते चॅलेंजेसच आहेत. पण जेव्हा तुम्ही डेली तुमच्या हॅबिटमध्ये तुमच्या दररोजच्या सवयीमध्ये येतं तर ते ऍक्सेसेबल होऊन जातं सर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या सोबतचे जे कलिग आहेत ते कसे आहेत. तर ते म्हणजे माझे जे सध्याचे जे माझे सिनियर मॅडम आहेत त्या हायकोर्टामधून अगोदर हायकोर्टमध्ये होत्या. त्यांचं नाव असिस्टंट लॉ ऑफिसर शीतल मेटकरी मॅडम आहेत. तर ते तुमचे कलिग किती चांगले आहेत ते डिपेंड करत असतं. कारण मॅडम सिनियर आहेत आणि ते 14-15 वर्ष मॅमांना झालेलं आहे. आणि त्यांचा हायकोर्टाचे 8 ते 9 वर्ष हायकोर्टामध्ये होत्या ऍज अ असिस्टंट लॉ ऑफिसर बीएमसीच्या. तर त्यांना अनुभव खूप चांगला आहे. तर तुम्ही तुमच्या सिनियर्स कडून किती नॉलेज गेन करता प्रत्येक गोष्टीला कसं ओव्हरकम करता हे सर्व तुमच्या सिनियर्स कडून जेव्हा शिकायला भेटतं सर तर सर्व गोष्टी इझिली तुम्ही मॅनेज करायला लागता सर. जरी कामाचं वर्कलोड वाढलं तरी तुम्ही मॅनेज करायला लागता.
धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद ॲडव्होकेट डॉक्टर निकम सर. अजून कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोलू शकते. नाही तर मग आपण समारोपाकडे जाऊया, जर कोणाला बोलायचं नसेल तर. खरोखर संतोष कुमारजी, तुमचं जीवन प्रवास हा निश्चितच प्रेरणादायी आहे. आणि जसं तुम्ही सांगितलं धन्यवाद सर. की प्रत्येक वेळेस टास्क ओरिएंटेड चॅलेंजेस ॲक्सेप्ट केले आणि त्या चॅलेंजेसवर, त्या ऑब्स्टॅकल्सवर मात केली आणि स्वतःला सिद्ध केलं. खरोखर सर, सर, तुमचे जे 2 स्वप्न आहेत, जज बनणे आणि दुसरं न्यायाधीश होण्याचं. इंटरनॅशनल स्विमर, तर एकदा हे सर मी हे सर्व हे पण सर्व विथ प्लॅनिंग आहे, क्लासिफाईड आहेत का मला 2-3 वर्षामध्ये इंडियासाठी एकतरी इंटरनॅशनल खेळायचं आहे. आणि आफ्टर 35 इयर्स ऑफ एज मला डीजेस आता द्यायचे आहेत. म्हणजे जेएमएफसी ची जी एक्झाम आहे त्याला एलिजिबल असून आता जेएमएफसी मला नाही करायची इच्छा आहे. तर मला डीजेएस डिस्ट्रिक्ट जजची एक्झाम अपियर करेल त्याच्यानंतर. तर जे दोन्ही टास्क आहेत त्याला पण मी अचीव करेल सर. ती माझी इच्छा आहे. खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. आणि निश्चितच जे पण लोक आता लाईव्ह बघतायत, नंतर युट्यूबला बघतील, त्यांना तुमच्याकडून प्रेरणा मिळेल की प्रत्येक वेळेस. आणि तुम्ही जेव्हा ते सांगत होतात की एका पेपरला जाण्यापूर्वी पेन किलर घेऊन बसणं, तर दॅट्स अ व्हेरी जेएमएफसीची एक्झामच्या डिफिकल्ट यावेळेस हो डिफिकल्ट टास्क. ओलेनीच्या स्प्रे मारून आणि एक एक पेपर संपल्यानंतर मला जे 1-1.5 तास 2 तास म्हणजे मला गॅप भेटायचा ना त्या पिरियड मध्ये सेकंड पेपरच्या अगोदर मी एक पेन किलर घेत होतो कारण माझे पाय गळून यायचे. लिहायचं म्हणजे असं व्हायचं की म्हणजे पायाला नाही का असं चमक भरून यायची, पाय उचलायचा नाही. तर एक प्रॅक्टिसचा पार्ट होता की मला ते संडेला पेपर सॉल्व्ह करायचो 2-2 टाइम 10-10 तास. तर त्याची एक होती सवय. परंतु जेव्हा तुम्ही एक्झामला असता आणि व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात, सरप्राईज क्वेश्चन्स असतात, त्याला तुम्हाला टॅकल करायचे असतात ना एक इमॅजिन करून. तर त्यावेळेस म्हणजे तुम्हाला फटाफट कसं पेपर कव्हर करता येतं, जास्त डिस्क्रिप्टिव्ह होता कामा नये कारण पेपर पूर्ण कव्हर करायचा आहे. तर त्याच्यामुळे तर म्हणजे हे मला करावंच लागलं होतं आणि साधी गोष्ट आहे की मला दुसरं ऑप्शन नव्हतं काही. सर, फक्त तुमच्या कुटुंबाविषयी नाही सांगितलं, म्हणजे आई वडिलांविषयी सांगितलं, तसं अजून भावंड किंवा तुमचा हा सर, परिवार. आमची निक्लेटेड फॅमिली आहे. आम्ही एकंदरीत दृष्ट्या 4 भावंड आहोत सर. मी सर्वात लहान आहे आणि माझ्या जे ताई आहेत ते सर्वात मोठे आहेत आणि ते गावीच असतात. त्यांना ते म्हणजे त्यांच्या सासरीच असतात. त्यांना पण 2 मुलं आहेत. आणि माझ्यापेक्षा जे 2 भावंड आहेत ते पण म्हणजे आमची न्यूक्लिएटेड फॅमिली असल्यामुळं ते सर्वजण आम्ही सोबतच आहोत. आणि माझे दोन भावंड आहेत ते सध्या दुबईमध्ये एसी टेक्निशियनचं काम करतात सर. आणि त्यांची फॅमिली, मोठ्या दादांना 3 मुली आहेत ते पण आणि मधल्या दादांना 2 मुली आहेत. असे आमचे म्हणजे आम्ही 9 जण इथं राहतो भांडूपमध्ये एकत्रित. छान. खूपच प्रेरणादायी असं तुमचा प्रवास आहे सर. जाता जाता एक सगळ्यांना एक संदेश द्यावा. नॉर्मल लोकांना पण तो खूप महत्वाचा असतो, कारण एक्झाम ही प्रत्येकासाठी असते. मग ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल किंवा जीवनाची परीक्षा असेल, ती प्रत्येकाला असते. तर तुम्ही ज्या पद्धतीने हसत हसत हे सगळे चढ-उतार पार केले आणि स्वतःला सिद्ध करू शकलात, तर दादा एक छोटासा संदेश द्यावा. नंतर आपण प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करूया. त्यापूर्वी तुम्ही जो महत्त्वाचा वेळ दिला, तर संकल्प फाउंडेशन आणि संवाद सारथी परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया. आणि तुम्ही नक्कीच सर. ॲडव्होकेट आहात आणि आमचा एक अजून उपक्रम आहे, जो प्रत्येक बुधवारी असतो, लर्न द लॉज म्हणून. त्याच्यात ओके. आम्ही RPWD ॲक्ट 2016 याच्यावर जो 7 लॉयर्सला बोलावून त्याचं एक 7 ते 8 सेशन घेतलंय, की लोकांना अवेअर होईल व्हॉट इज द लॉ. त्यांचे अधिकार काय आहेत ते येस, कळले येस. पाहिजे. अच्छा आणि अच्छा. दुसरं आत्ता सुरू केलेलं आहे, त्याचे 4 सेशन झाले. मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017.
तर त्यावर ओके. सध्या आता चाललंय, पण मध्ये आमचे जे मॉडरेटर आहेत आणि जे स्पीकर आहेत ते भरपूर केसेस असल्यामुळे आमचं ते 2 आठवड्याचा हो हो. गॅप पडलाय. पण आमचं ठरलेलं आहे की सगळेच संवाद सारथीमध्ये जे लॉयर्स तुमच्यासारखे जॉईन झालेत त्यांनीच ठरवलं की आपण असा उपक्रम पण करूया, म्हणून आम्ही ते पण सुरू केलं. आणि ते सगळं नक्कीच. युट्यूबला आम्ही ठेवलेलं आहे की लोक येऊन ज्याला त्या कायद्याबद्दल जाणून घ्यायचं आहे ते लेक्चर ऐकून ते थोडंफार तरी त्यांना कळू शकतं. हा पण एक हो हो. उपक्रम सुरू आहे. आणि निश्चितच आता एखाद्या त्या लेक्चरला पण आम्ही तुम्हाला हक्काने बोलवू की तुम्ही आम्हाला त्यात पण मार्गदर्शन करा. हे पण एक सांगायचं होतं. सर, जाता जाता एक छोटासा संदेश द्यावा, मग आपण प्रार्थनेने आजच्या या सत्संगाची सांगता करूया. हो, मी सर्वांना हे सांगू इच्छितो, की जीवन आहे. जीवनामध्ये चढ-उतार तर येतच राहतील. पण त्या चढ-उताराला तुम्ही जेव्हा जीवनामध्ये काही डिफिकल्टीज येतात, प्रॉब्लेम्स येतात, त्या प्रॉब्लेम्सला खचून न जाता त्याला तुम्ही स्वतःचं एक चॅलेंजेस स्वीकार करा, की ते माझ्यासाठी एक चॅलेंज आहे आणि त्याला मला ओव्हरकम करायचं आहे. त्याला खचून जाऊ नका. कारण प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेव्हा कन्सिस्टन्सीज ठेवली ना, तर कन्सिस्टन्सीज ठेवली तर ती गोष्ट तुम्हाला साध्य होणारच होणार आहे. फक्त त्या गोष्टीला तुम्ही किती परिश्रम देता आणि किती म्हणजे तुमचं हार्ड वर्क आहे, ते मॅटर करत असतं. तर तो स्वतःला तुम्ही कन्सिस्टंट ठेवा. त्या गोष्टीला असं म्हणजे जे पण तुमचे हे आहेत, ध्येय आहेत, त्या ध्येयाला असं तुम्ही लागा मनामध्ये, की म्हणजे हे मला भेटलंच भेटलं आहे. समजा माझी 10 सीट आहेत, कोणत्या पण पोस्टची. तर त्याला विचार करा, की मला तर एकच सीट हवी आहे. बाकीचे 9 कुणाला असू द्या. पण मला एक त्या सीट त्या 10 मधली 1 सीट माझ्यासाठी आहे. म्हणजे तुमचे 10 मधली 1 सीट तुमच्यासाठी जेव्हा तुम्ही म्हणता, तर त्याच्यासाठी लागणारे जे परिश्रम आहेत, जे हार्डवर्क आहे, ते तुमचे ऑनेस्ट पाहिजेत. तर ते स्वतःला एवढं प्रामाणिक बनवा त्या कामासाठी, की ते तुम्हाला भेटलेच भेटले पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही युनिव्हर्सल लॉ आहे, ज्या ज्या पण गोष्टी तुम्ही प्रामाणिक आणि हार्डवर्क आणि कन्सिस्टंटली म्हणजे राहून करता ना, त्या गोष्टी तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच भेटणार आहे. धन्यवाद संतोष कुमारजी. तुम्ही वारंवार उल्लेख केला की सातत्य असलं आणि परिश्रम असले की सगळं मिळतं. आमचंही संवाद सारथी जेव्हा सुरू केलं तर तेव्हा असं जाणवलं की खूप तुमच्यासारखी लोक इंडिव्हिज्युअली खूप छान काम करतात, काही ग्रुपमध्ये पण काम करतात, पण संवाद होत नाहीये. म्हणून आमची ही पहिली स्टेज आहे की गॅदरिंग ऑफ पीपल अँड आयडेंटिफिकेशन ऑफ पीपल, की तुमच्यासारखे असे प्रेरणादायी व्यक्तिमत्व काय करतात हे सगळं मिळवण्यासाठी, ते स्वतःला सिद्ध कसं करतात. तर त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा असं गॅदरिंग होतं त्याला आपण सहसंमेलन म्हणतो, आणि असं सहसंमेलन वारंवार घडायला लागलं की सहसंवाद होतो. आणि जेव्हा हा हो हो. सहसंवाद व्हायला लागतो की मग त्यातनं अभ्यास एकमेकांचा कळतो. आणि अभ्यास वाढला की मग सहकार्याची भावना निर्माण व्हायला लागते. हे सगळं ऑटोमॅटिकली घडत जातं. हे अनुभव आम्हाला येत आहेत, गेले 4 वर्ष झाले. तर पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो. आणि हो, खूप पुढेही धन्यवाद आपण सर. कायम संवादात राहूया. एका छोट्याशा नक्कीच सर. प्रार्थनेने आपण आजच्या या सत्संगाची सांगता करूया. अ, सर. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर. पुन्हा आपण धन्यवाद सर. भेटूया पुढच्या एपिसोडला. तोपर्यंत नक्कीच सर. सगळ्यांचा नक्की. निरोप घेतो. धन्यवाद सर.